सामाजिक कार्यकर्ते आदरणीय माधवराव चबुले साहेब आणि त्यांची त्यांच्या बाजूला बसलेले आहेत विजयकुमारजी पाटील साहेब आणि सर्व मंडळी डॉक्टर्स डे आपण साजरा करण्यासाठी आणि त्या निमित्तानं उदगीरमध्ये देवदूत असलेले डॉक्टर यांचा सत्कार करण्यासाठी आपण त्यांचे उपकार व्यक्त करण्यासाठी इथं जमलेलो आहोत। डॉक्टर विधानचंद्र राय हे पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर होते। वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठी सेवा केली आणि पश्चिम बंगालचे ते दुसरे मुख्यमंत्री होते। त्यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला आणि योगाने मृत्यू 1 जुलै 1962 रोजी झाला। मृत्यू आणि जन्म एकदा असे एक अभिनव व्यक्ती या देशात निर्माण झाली। खूप मोठी वैद्यकीय सेवा केली। त्यांच्या सेवेची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न दिला त्यांचे गुण व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा वारसा पुढे चालवणाऱ्या डॉक्टर मंडळींचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण दरवर्षी एकत्र होतो। अनेकदा आलेलो आहोत आणि आज आपल्याला भाग्य लागणार की खऱ्या अर्थाने देवदूत सरांचे वडील वारकरी संप्रदायाचे होते। संत तुकाराम म्हणतात, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। मी इथल्या शेकडो रुग्णांना भेटलेलो आहे। डॉक्टर बद्दल मत विचारून डॉक्टर नाही ते आमच्यासाठी देवदूत आहे। अनेकांना त्यांनी त्याची प्रसंग आणि परिस्थिती पाहून मोफत सुद्धा हजारो रुपयाच्या शस्त्रक्रिया 15 वर्षाच्या घरात डॉक्टरांची संख्या मात्र गोरगरिबांचा दवा दुवा आणि आशीर्वाद डॉक्टरांच्या पाठीशी आहे। उद्गीरचं ते भूषण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं प्रसिद्धीपासून दूर। आता मध्येच घ्या म्हणून ते आम्ही तोडून बाहेर आणतो इथंच करावं म्हणून अशा एका चांगल्या व्यक्तीचा शुभेच्छा आणि ऋण व्यक्त करण्याचे स्वीकारला। नरेंद्र दाभोळकरांमधून उत्तम तांदळा साहेबांना म्हणून आम्ही ठरवलं की त्यांचाच फोटो द्यायचा। तो त्यांनी स्वीकारल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी साहेब आपले आभार व्यक्त करून माझं मनोगत सांगतो। थोडक्यात आपण शुभेच्छा द्या। तुम्ही आभार माना बोला खूप सुपर सर। कामामध्ये बसणाऱ्या माणसाला अडवलं हे कामात अडथळा आणण्याचं तुमच्या रुग्णसेवेच्या आधार येणार नाही 2 मिनिटात शुभेच्छा देतो। डॉक्टर साहेबांचे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे ते कधीच बोलत नाहीत। काम करणारी माणसं फारसं बोलत नाहीत त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहेत। आणि डॉक्टर दाभोळकरांचा जो वारसा आहे म्हणजे आधीच जी वारसा चालवते तो सामाजिकतेचा वारसा डॉक्टर साहेबांनी चांगल्या पद्धतीने चालवला आहे। म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं आडलंय काम आणि जो विश्वास म्हणजे त्यांच्या सोबत येणारा कोण फार महत्वाचा असतो। म्हणजे आपल्याकडे कसं असते गैरफायदा घेण्याची संख्या फार मोठी असते। डॉक्टर साहेबांचं साधं सूत्र आहे की माणूस कोण त्यांच्या सोबत आले त्याची परिस्थिती काय हे बघून डॉक्टर साहेब अनेकांना मदत करत असतात। केवळ आरोग्याच्या बाबतीत नाही तर अनेकांच्या शिक्षणाच्या बाबतीत डॉक्टर साहेबांनी फार मोठी मदत केली। म्हणजे ती माणसं आज करत नाही म्हणजे तुम्ही ते काम करून फार हे केलं नाही तर तुम्ही समाजाला आणखी एक डॉक्टर दिला, समाजाला आणखी एक निधी दिलाय ही फार मोठी दिला। डॉक्टर दाभोळकर म्हणायचे की संवेदना म्हणजे करुणा जी असते ती फार अत्यंत महत्वाची आहे तुमच्यापाशी आहे म्हणून तुम्ही पुढे खऱ्या अर्थानं आमचं भूषण आहात। आणि मला आणखी गंमत आठवते डॉक्टरांच्या अंगात अलिसचा कार्यकर्ता कसा आहे त्याच्यात छोटं उदाहरण सांगतो। एकदा मोठे गुरुजी आणि आम्ही इथं आलो होतो आणि काय झाले तुम्ही विचारले त्यांनी माणूस सहज बोलताना म्हणते साडसा तिला मी काय लागली की माझ्या मागे दुसऱ्या पुढे डॉक्टरला असा विचारायला असता का माहिती डॉक्टर साहेबांनी सरळ म्हणजे अलिसच्या कार्यकर्त्याला साडेसाठी कशी म्हणजे विचाराचा पक्का माणूस असा असतो म्हणजे त्यांच्या लक्षात आले की बाबा अनिश्चित कार्यकर्ते पक्के म्हणजे त्या विज्ञानामध्ये आहेत सहज बोलून गेला माणूस म्हणजे आयुष्यभर कोणतो माणूस किंवा शनी लागली सहज बोलतो त्याला कळत नाही शनी वगैरे काय महेंद्र कुलकर्णी तुमच्या मागे साडेसाठी कशी लागू शकते म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर माहित नाही फक्त महेंद्र यम फक्त माहिती मानसिकता ओळखून त्याच्यावर उपचार करायचा मला वाटतं हा भारताचा डॉक्टर आहे आणि त्यामुळे आम्हाला तुमचा सत्कार करावा आम्ही तुमच्या खूप कृतज्ञ आहोत। तुम्ही आम्हाला अनेक वेळ दिला त्याबद्दलचे मनपूर्वक आभार मानतो। कुलकर्णी उत्तर देण्याची विनंती
ओके ओके माझं काम सांगा चांगलं बोलतात. आज माझे गुरुजी मला शिकवणार प्रोफेसर आणि सर्व इथे बसलेले पेशंट सर म्हटल्याप्रमाणे भारतामध्ये हा भारतीय डॉक्टरांचा डॉक्टर इंडियन नॅशनल डॉक्टर हे जगात नाही. त्याचं कारण कसं आहे की आपल्या देशामध्ये सर्व विश्वराजे होते, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले, फिजिशियन होते आणि ग्लोबल पर्सन असल्यामुळे त्यांना भारत दिलं. त्या नावावरून डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण भारतामध्ये डॉक्टर हे सर्व आयुष्य पूर्ण समाजासाठी समाजाच्या कल्याणासाठी भल्यासाठी अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगली सेवा दिली. दुर्दैव आहे म्हणजे काही समाजाचे समाजकंटक लोक असतात त्यांना म्हणजे अतिशय वाईट आहे. पण तसं झालं आपण त्यांना श्रद्धांजली अर्पित करू. आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर हा त्यांना करुणा पाहिजे, मन सेन्सिटिव्ह पाहिजे आणि रुग्णाला घेऊन जात असताना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याला थोडंसं मानसिक आधार दिला पाहिजे आणि योग्य निदान पण योग्य उपचार केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्र खूप डेव्हलप होत आहे, हिंमत पण दिली पाहिजे. हा खरंच आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी आणि आपण रुग्णांसाठी सदैव सायंटिफिक अप्रोच वैज्ञानिक अप्रोच घेऊन त्या आजाराला बाहेर काढणं हे वैद्यकीय क्षेत्राचं काम आहे. समाजाच्या नीडप्रमाणे सुविधा सोयी आणि प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न प्रत्येक डॉक्टरने करावा असं मी आव्हान आमच्या डॉक्टर पिढीसाठी करतो आणि आम्ही प्रयत्न करतो. आणि उदगीरमध्ये आणि उदगीर बाजूला परिसरात उत्तम वैद्यकीय क्षेत्र प्रामाणिक चांगलं पेशंटला परवडेल असतं. तरी मी नेहमी डॉक्टर भूषण नागेश्वर साहेबांना शहरात सुद्धा चांगला सर्व सुविधा आहे आणि सर्व स्तरातील समाजाला ते घेता येतात. साध्या माणसालाही मध्यमवर्गीय आणि पैशांचे काही लोकांना ती सेवा मिळावी अशी माझी नेहमी इच्छा असते. प्रयत्न करतोय. उद्योगमध्ये सध्या सुविधा नाही आहे. योग्य ते हार्टचे पेशंट बाबा अशी इच्छा आहे की उदगीरमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक चांगला दवाखाना बनवण्याची आजही प्रयत्न चालू आहे. या प्रयत्नात 5-10 वर्षामध्ये एक सुंदर हॉस्पिटल सर्व समाजासाठी निर्माण करण्याची इच्छा मी आज व्यक्त करतोय. ते करण्यासाठी प्रयत्न येस असं आनंदाचा दिवस आहे. या स्वामीने विजयधारकडे आमच्या स्वामींनी चांगला सेवा द्यायला लागले. डॉक्टर स्वामी हे डिप्युटी डॉक्टर झाले. त्यांचे संदीप स्वामी आपण स्वागत करूया. अखंड रुग्णसेवा चांगली करण्यासाठी डॉक्टर पेशंटचं नाव करण्यासाठी सर्व डॉक्टरला प्रेरणा देण्यासाठी कसं आपल्याला आदर्शमध्ये राहू येईल सर्वांना पण चांगला आरोग्य लाभेल. आमच्या हातून सर्वांची चांगली सेवा घडो. डॉक्टर स्वामी गरज पडली तेव्हा सदैव तत्पर त्यासाठी सेवेसाठी हजर आहोत. तिघांचे शेंडे फोटो ग्रुप फोटो पाहिजे नाही तर नाही एक फोटो घ्या. काही तुम्ही काय त्यानंतर मी विनंती करतो उपाध्यक्ष भाऊराव माशाळकर सर यांना की आपण थोडक्यामध्ये निश्चित पंचसूत्री आणि आभार व्यक्त करा. आभार
तुषार पीठावर स्वामी साहेब परिचय पाहिजे पण तसेच वडगावे साहेब स्वामी साहेब मला वडगावे साहेब मला आता भुक्तरी सरांनी आभार दिलेला आहे त्यानुसार या ठिकाणी मी आपण नरेंद्र दाभोळकर यांनी 1951 सरकारी स्थापना केली ते स्वतः व्यवसायाने डॉक्टर असून जे डॉक्टरी व्यवसायात तुम्ही रमले नाही त्यांच्या हयातमध्ये पूर्ण अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं दवाखाना त्यांच्या विशेष पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करीत राहिले ते गोवाबाजी असेल जादूटोणा असेल बूट बाणामध्ये केगामध्ये असेल अशा सर्व अंधश्रद्धा निर्मूलन करीत राहिले आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते सर्व संविधानाला पुढे घेऊन संविधानाच्या चौकटीत काम करीत असतात लोकांची मानसिकता हां सर हॅलो महेंद्र कुलकर्णी बघतो विचारतो त्याला विचारलं त्याला महेंद्र कुलकर्णी सर अंधश्रद्धाळू सरकार त्यांच्या हयातीत त्यांनी कायदा केला नाही माहीत नव्हतं काय दवाखान्यामध्ये आलो दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आहे दवा बोलला लागून त्याला महाराष्ट्रामध्ये झालेला आहे देशामध्ये सर्वप्रथम अंधश्रद्धा करा कोणतं काम होतं कोणतं काम माझं करा 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 हो ते इन्फेक्शन वाढले जरा ॲडमिट झालं हो हो रात्रंदिवस रुग्णांची सेवा करण्यासाठी हे हॉस्पिटल प्रसिद्ध आहे कोणाला ॲडमिट करायचं असं झालं अतिशय कार्यरत असतात त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांनी आज आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी वेळ दिला तसेच वडगावे साहेबांनी वेळ दिला स्वामी साहेबांनी वेळ दिला त्याबद्दल मी सर्वबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन त्या डॉक्टरांच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन मी आभार त्यांचे व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला सर्व पेशंट कार्यकर्ते त्यांची कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहील त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद बंद बंद थँक्यू ताई